नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द लर्निंग लॅब या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण प्रथम घटक चाचणी परीक्षा इयत्ता 6वी विषय समाजशास्त्र साठी काही सराव प्रश्न पाहणार आहोत। प्रश्न 1 अ रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। 1 बंगालच्या उपसागरात अंदमान व निकोबार ही भारतीय बेटे आहेत। 2 अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रातून व्यक्त केल्या आहेत। 1 हडप्पा संस्कृती ही भरभराटीला आलेली संपन्न अशी नागर संस्कृती होती। घंगर नदीला पाकिस्तानात हाकरा या नावाने ओळखतात। अशा पद्धतीने येथे रिकाम्या जागा व्यवस्थितरित्या लिहायच्या आहेत। प्रश्न क्रमांक 1 ब पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे द्या। 1 इतिहास म्हणजे काय? इतिहास म्हणजे मानवी संस्कृतीच्या वाटचालीत घडलेल्या सर्व भूतकालीन घटनांची सुसंगत मांडणी होय। 2 मौखिक परंपरेने कोणते साहित्य जतन करून ठेवलेले आहे? उत्तर मौखिक परंपरेने ओव्या, लोकगीते, लोककथा इत्यादी साहित्य तसेच लिखित स्वरूपात रूपांतरित होण्याच्या आधीचे वैदिक, जैन व बौद्ध साहित्य जतन करून ठेवलेले आहे। 3 हडप्पा संस्कृतीतील व्यापारी कोणते कापड इजिप्तला पुरवत असत? उत्तर हडप्पा संस्कृतीतील व्यापारी इजिप्तला मलमलचे कापड पुरवत असत। पुढील प्रश्न पाहण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। 4 मुद्रांचा वापर कशासाठी केला जाई? मुद्रांचा वापर ठसा उमटण्यासाठी केला जात असे। नागरिकशास्त्र विषयाचे प्रश्न पाहूया। प्रश्न क्रमांक 2 अ रिकाम्या जागा भरा। आपले सामाजिक जीवन हजारो वर्षांच्या उत्क्रांतीतून आकारास आलेले आहेत। माणूस स्वभावतः समाजशील आहे। समाजातील दैनंदिन व्यवहार सुरळीत चालण्यासाठी माणसाला नियमांची गरज वाटली। अशा पद्धतीने येथे मी तुम्हाला रिकाम्या जागा व्यवस्थितरित्या लिहून दिलेल्या आहेत। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 2 ब एका वाक्यात उत्तरे लिहा। फक्त एक माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या आहेत? उत्तर अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षितता या आपल्या मूलभूत गरजा आहेत। 2 समाज केव्हा बनतो? जेव्हा लोक काही समान उद्दिष्टे साधण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्याचा समाज बनतो। भूगोल विषयाचे प्रश्न पाहूया। प्रश्न 3 अ एका वाक्यात उत्तरे लिहा। 1 पृथ्वीगोल म्हणजे काय? पृथ्वीचे लहान आकाराची प्रतिकृती म्हणजेच पृथ्वीगोल होय। 2 बिंदू स्वरूप अक्षवृत्ते कोणती? उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव ही बिंदू स्वरूप अक्षवृत्ते आहेत। 3 पृथ्वीचा आस किती अंशाने कललेला आहे? उत्तर पृथ्वीचा आस 23°30' ने कललेला आहे। 4 तुमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडते? आमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडते। विद्यार्थी मित्रांनो, मी येथे तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न उत्तरे व्यवस्थितरित्या लिहून दिलेली आहेत। त्यामुळे व्हिडिओला एक लाईक करा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। प्रश्न क्रमांक 3 ब अचूक पर्यायासमोरील चौकटीत बरोबर अशी खूण करा। 1 रेखावृत्ते कशी असतात? रेखावृत्ते अर्धवर्तुळाकार असतात। 2 पुढीलपैकी पृथ्वीगोलावरील बिंदू स्वरूपातील वृत्ते कोणते? उत्तर ध्रुव हे बिंदू स्वरूपातील वृत्त आहे। 3 कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात? येथे तुम्हाला पर्याय दिलेला आहे। त्यातील पर्याय क्रमांक 1 अ कर्कवृत्त आणि मकरवृत्त या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात। धन्यवाद।